नमस्कार. मी डॉक्टर प्रमोद अंबळकर, मूळचा रहिवासी अचलपूर परतवाडा. सध्या मी वसई येथे स्थायिक आहे आणि पालघर जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून प्रहार या संघटनेची मी जबाबदारी सांभाळत आहे. आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी आमचे पक्षप्रमुख श्री बच्चूभाऊ कडू यांनी आक्रोश मोर्चाची तयारी केलेली आहे आणि याकरता गेले कित्येक दिवसापासून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातले अध्यक्ष, उपाध्यक्ष, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख व त्यांचे सर्व पुरुष सहकारी व महिला सहकारी हे सर्व रात्रंदिवस या मोर्चाला सफल करण्याकरिता मेहनत घेत आहे. अशा परिस्थितीत संभाजीनगर येथील पोलीस प्रशासनाने आमच्या प्रहार पक्षाच्या या मोर्चाला जी परवानगी नाकारलेली आहे त्याबद्दल सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामध्ये संतापाची लाट उमटलेली आहे. कारण हा मोर्चा हा शांततेने पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार आणि पक्षप्रमुखांनी ठरवलेल्या विविध जनसामान्यांच्या मागण्याकरिता शांततेच्या मार्गाने काढण्यात येणारा मोर्चा असताना सुद्धा शासनाने परवानगी नाकारणे म्हणजे शांतताप्रिय मार्गाने आपल्या व जनसामान्यासाठी प्रहार पक्षाने जी भूमिका घेतलेली आहे त्याला विरोध करण्यासारखा आहे. तर प्रामुख्याने प्रहार पक्षाच्या मागण्या आहेत तरी काय, तर प्रहार पक्ष नेहमी शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहणारा पक्ष आहे. हे महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहीत आहे. तसेच बच्चूभाऊ कडू यांनी आपलं संपूर्ण जीवन हे अपंग व अहस, त्याला आपण काय म्हणणार की ज्याला चालता येत नाही, ज्याला बोलता येत नाही, ज्याला ऐकता येत नाही, जे मूकबधीर आहे, असहाय्य आहे, अशा अपंग बांधवांसाठी आज बच्चूभाऊंनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. त्याचाच भाग म्हणून काही का होईना पण आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी बच्चूभाऊ साहेबांची दिव्यांग मंत्रालयाची मागणी मान्य केली आणि एक स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली. याबद्दल समस्त दिव्यांग बंधू बांधव भगिनी याचबरोबर महाराष्ट्रातले सर्व प्रहारचे पदाधिकारी सुद्धा आदरणीय आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांचे सदैव ऋणी राहणार आहोत. याबद्दल काही शंकाच नाही.
परंतु नुसतं दिव्यांग मंत्रालय स्थापन करून आणि त्याचे प्रमुख म्हणून आपल्या प्रहार पक्षाचे आमदार बच्चूभाऊ यांना त्या जागी प्रमुख पद देऊन सर्व साध्य होणार नाही. तर आमच्या पक्षप्रमुखांच्या दिव्यांगाच्या प्रती, शेतकऱ्यांच्या प्रती असलेल्या मागण्या मान्य केल्या तर खऱ्या अर्थाने आमचे लाडक्या मुख्यमंत्र्यांनी जे दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं ते खऱ्या अर्थाने स्थापन केलं असं आपल्याला म्हणता येईल. तर बच्चूभाऊंच्या मागण्या किंवा प्रहार पक्षाच्या मागण्या त्यापेक्षा आपण पक्षाच्या मागण्यापेक्षा बच्चूभाऊच्या मागण्या किंवा पक्षाच्या मागण्या काय वेगळ्या आहेत असं मला तरी वाटत नाही. भाऊंच्या मागण्या म्हणजे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मागण्या आहेत. तर दिव्यांगासाठी भाऊंची एकच मागणी आहे की त्यांना दरमहा 6,000 रुपये मिळावेत, त्यांना योग्य असं घरकुल मिळावं आणि घरकुलासाठी कमीत कमी 5 लाखाची रक्कम त्यांना देण्यात यावी. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत. त्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आमचे बच्चूभाऊ नेहमीच विधानसभेत आक्रोश करत असतात. शेतकऱ्यांच्या समस्या ह्या बच्चूभाऊंचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांची तळमळ आहे की कुठेतरी माझा शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना वीज मोफत मिळाली पाहिजे, त्यांची कर्ज माफ झाली पाहिजे. आज आपण सर्वसाधारणपणे जर बघितलं, माणूस गरीब असो की श्रीमंत असो, डॉक्टर आंबेडकर असो नाही तर धीरूभाई अंबानी असो नाही तर अनिल अंबानी असो किंवा आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असो, सर्वांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लागणारी जर खरी गोष्ट असेल तर ती अन्न आहे. माणूस किती मोठा असेल, किती श्रीमंत असेल, तरी तो पैसे खाऊन जगू शकत नाही. त्याला खायला लागतं ते अन्न. आणि अन्न जो पिकवतो तो आपला कष्टकरी शेतकरी. नुसतं महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण देशातला शेतकरी हे आपले अन्नदाते आहेत. यांनी जर उद्या शेती करण्यास नकार दिला, अन्नधान्य पिकवलं नाही, तर आपले राज्यकर्ते काय खाणार? सर्वसामान्य जनता काय खाणार? आपण काय खाणार? शेतकरी जगला तर माणूस जगणार. आणि म्हणून आमचे लाडके आमदार, पक्षप्रमुख बच्चूभाऊंनी शेतकऱ्यांना जगवण्याचा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, या मुद्द्याकडे सर्व राजकीय पक्षांनी आपलं राजकारण सोडून आणि सर्व गोष्टी सोडून याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. उद्योगपती नाही जगला तरी चालेल, उद्योग नाही भरभराटीला आले तरी चालेल, लाडक्या बहिणीला 1500 रुपये नाही मिळाले काही फरक पडत नाही. आमच्या लाडक्या बहिणी ह्या सरकारच्या 1500 रुपयासाठी किंवा 1500 रुपयावर अवलंबून नाही आहे. आमची बहीण, मुख्यमंत्र्यांची बहीण, प्रहार पक्षाची बहीण
बच्चूभाऊ कडूची बहीण आई आहे, माता आहे, बहीण आहे, स्त्री आहे, सक्षम आहे. स्त्रीला सक्षम करायला हवं, यात हे वादाचं नाही. पण स्त्रीला काम न करता 1500 रुपये देऊन तिला असहाय्य बनवणं, यावर माझा आणि माझ्या कित्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा आक्षेप आहे. लाडक्या बहिणीला घरी बसून 1500 रुपये देण्याची गरज नाही. लाडक्या बहिणीला गरज आहे ते रोजगाराची. त्यांना रोजगार द्या, त्यांना शिवणकामाचं ट्रेनिंग द्या. ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना मशीन द्या. त्यातून ते आयुष्यभर आपले रोजगार निर्माण करू शकतील. त्यांना आपल्या पायावर उभे करा. त्यांना वेगवेगळ्या उद्योगाचे प्रशिक्षण द्या. त्यासाठी लागणारी आर्थिक सहाय्य निधी द्या. त्यांना आपल्या पायावर उभा करून आयुष्यभर आणि जन्मभर ते आपला रोजगार कसा निर्मित करू शकतील यावर भर द्या. नुसतं 1500 रुपये महिन्याला दिल्याने मुख्यमंत्री साहेब तुमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही अपंग करता आहात. त्यांचं कल्याण नाही करत आहे, त्यांना तुम्ही अपंग करत आहात. तर तुम्ही जर त्यांच्यासाठी खरोखरच शासनाकडे जर निधी असेल आणि खरोखरच जे लाडक्या बहीण योजनेसाठी तुम्ही 45,000 करोड वर्षाला खर्च करू इच्छिता, तर एवढाच 45,000 करोड जर लाडक्या बहिणीला त्यांच्या पायावर विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन जर उभं करण्यासाठी खर्च केला, तर तुमच्या लाडक्या बहिणीच नाही तर त्यांना होणारी पुढची अपत्य म्हणजे तुमचे भाचे, त्यांना होणारे अपत्य म्हणजे तुमचे माहिती नाही काय ते, हे सर्वच तुमचे ऋणी राहतील. खरोखरच जर तुम्हाला मदत करायची असेल तर कुठल्याही कामाविना मदत करणे म्हणजे भीक देण्याच्या पेक्षा जास्त नाही आहे. आमच्या लाडक्या बहिणीला भीक नको आहे, त्या सक्षम आहेत. थोडी तुमची मदत हवी आहे, ती मदत करा. अपंगाची संख्या 40 लाख आहेत. तुमच्या मदतीने त्या 4 करोड होतील. मुख्यमंत्री साहेब याकडे लक्ष द्या. तुम्ही त्यांना आर्थिक मदत देऊ केली, तुमची भावना चांगली आहे. मला किंवा माझ्या पक्षाला त्याबद्दल काही विरोध नाही आहे. पण तुमची भूमिका ही जनतेला, लाडक्या बहिणीला अपंगत्वाकडे नेणारी भूमिका असल्यामुळे तुम्ही ही मागे घ्यायला हवी. त्याऐवजी मी आधीच थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे की त्याऐवजी काय करायला पाहिजे ते आपण करा आणि आपल्या लाडक्या बहिणीला आजीवन आपल्या पायावर उभं करा. तरच ती खऱ्या अर्थाने तुमची लाडकी बहीण होईल. नाही तर नुसते 1500 रुपये दिली आणि तेही काही कालावधीसाठी. म्हणजेच काही कालावधी म्हणजे मी काही बोलत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे काही कालावधी म्हणजे काय. नुसतं समोर इलेक्शन आहे म्हणून आपण काहीतरी बोलायचं, काहीतरी लोकांना सांगायचं, काहीतरी लोकांना लालूच दाखवायची, त्यांना आपल्या मतदात्यामध्ये त्यांचं कन्व्हर्शन करून द्यायचं.
आणि निवडणूक झाली हे सगळे विसरून जायचे. आज तुम्ही लाडकी बहीण योजना जारी केली. याआधी पंतप्रधान साहेबांनी सुद्धा 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकण्याची भूमिका जाहीर केली होती. त्याला सर्व विरोधी पक्षांनी इलेक्शन का जुमला म्हटलं होतं. खरा पण ठरला होता. त्यानंतर आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपले राजीव गांधी यांचे सुपुत्र हे राहुल गांधी यांनी 8,500 रुपये खटाखट तुमच्या सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा होती याचा सुद्धा जुमला मारला होता. पुढे काय झालं? पंतप्रधानांचा जुमला गेला, राहुल गांधी साहेबांचा जुमला गेला. आता तुमचा हा नवीन जुमला आला. अहो साहेब, देशातली जनता खरोखरच पिडलेली आहे. कष्टकरी जनता आहे, त्रासलेली आहे. यांना आपल्या स्वार्थासाठी किंवा निवडणुकीसाठी असे खोटे आश्वासने देऊ नका साहेब. कायद्याच्या भाषेत याला चिटिंग म्हणतात. आता तुम्ही एवढे मोठे पदाधिकारी, पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वच असली वचनं देतात. पण नेहमी असे वचनं निवडणुकीच्या आधीच काय येतात, 5 वर्ष काय येत नाही, आणि निवडणुकीनंतर हे वचनं कुठे जातात? आणि खरोखरच जर तुम्हाला ही वचनं द्यायची असेल तर मला असं सांगायचं आहे की आपण ही वचन हे कोर्टाच्या स्टॅम्प पेपरवर ॲफिडेविट करून द्यावं की लाडकी बहिणी योजनेला मी 1,500 रुपये देणार आहे दर महिन्याला. नुसतंच बोलू नका, त्याचं ॲफिडेविट करा. ते ॲफिडेविट कोर्टात सादर करा. कोर्टाला सांगा की हा निवडणुकीचा जुमला नाही, खरोखरच देणार आहे. मी ॲफिडेविट सादर केलेलं आहे. खरोखरच जर हिंमत असेल तर आपल्या योजनेचं ॲफिडेविट करून कोर्टाला सादर करा. अन्यथा गरीब लोकांना गाजर दाखवू नका, लालूच देऊ नका, आणि लालूच देऊन त्यांचे मतं तुम्हाला मिळतील अशी अपेक्षा पण बाळगू नका. कारण महाराष्ट्रामध्ये आता प्रहार पक्ष आहे आणि बच्चूभाऊ सारखे खांदे आक्रमक आणि कुणालाही न घाबरणारे नेते आज महाराष्ट्राला लाभलेले आहेत. आणि ज्या प्रकारे आमचे पक्षप्रमुख बच्चूभाऊ कडू हे काही ठिकाणी शांततेने बोलतात आणि काही ठिकाणी आक्रमक भूमिका घेतात, त्याचप्रमाणे त्यांचे कार्यकर्तेसुद्धा काही वेळेस शांततेने बोलतात आणि काही वेळेस अत्यंत आक्रमक होऊन आपलं जे काही साध्य करायचं साध्य करून घेतात. प्रहार पक्ष उपस्थित असताना अशा प्रकारची खोटी आश्वासनं लोकांना देणे, लोकांना फसवणे आणि त्यांना आपल्या बाजूने मतदान करायला लावणे ही एक चक्क फसवणूक आहे. आणि अशी फसवणूक करणाऱ्या राजकीय पक्षांवर सुद्धा गुन्हे दाखल व्हायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. माझ्या मताशी
माझ्या पक्षाचे प्रमुख आमचे लाडके बच्चूभाऊ कडू किती सहमत असतील मला माहिती नाही. माझे सर्व जिल्हास्तरीय अध्यक्ष उपाध्यक्ष किती सहमत असतील मला माहिती नाही. माझे पुरुष कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या किती सहमत असतील हे मला माहिती नाही. मी व्यवसायाने डॉक्टर आहे, पण बच्चूभाऊच्या कार्याला समर्पण म्हणून मी आज प्रहार जॉईन केलेलं आहे. ज्या गोष्टी मला पटत नाही त्या मी बोलत नाही, ज्या मला पटतात त्या मी बोलल्याशिवाय राहत नाही. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या होणारा आक्रोश मोर्चा जो औरंगाबाद प्रशासनाने त्याची अनुमती नाकारलेली आहे यावर माझा आक्षेप आहे. शांततेच्या मार्गावर जनतेचे, अपंगांचे, शेतकऱ्यांचे, नडल्या गाडल्यांचे प्रश्न जो पक्ष हाताळतो तोही शांततेच्या मार्गाने असा पक्षाला